एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे नांदेडमध्ये, कारण रुग्णवाहिका न आल्यानं गर्भवती महिलेला रिक्षातून नेण्याची वेळ आली आहे। रिक्षातून नेत असताना प्रसूती कळा वाढल्यानं त्या महिलेची रस्त्यातच प्रसूतीही झाली। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मेथी गावातला हा प्रकार आहे। वारंवार फोन करून सुद्धा रुग्णवाहिका न आल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आणि महिलेला बाळासह मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखलही केलं गेलं। आई आणि बाळ दोघेही सध्या सुखरूप आहेत अशी माहिती सध्या मिळते। आम्ही मेथीहून येत होतो। सकाळी 8 वाजता ॲम्ब्युलन्सला फोन केला तरी ॲम्ब्युलन्स लवकर आली नाही। बाई रस्त्यातच डिलिव्हरी झाली। नंतर ॲम्ब्युलन्स आली, मग तिथून आम्ही दवाखान्यात आलो। आम्हाला आमच्या गावामध्ये एक दवाखाना आणि काही ॲम्ब्युलन्स, छोटंसं आमचं गाव आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दवाखाना राहावा असं सगळ्याची आमची मागणी आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी राजीव गिरी सध्या आपल्यासोबत आहेत। राजीव, आपण बघू शकतो याआधी सुद्धा असेच प्रकार घडल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे। आताची ही घटना, गर्भवती महिलेला रिक्षातून नेण्याची वेळ, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं सध्या आई आणि बाळाची प्रकृती काय म्हणते? गौरी, या घटनेतील आई आणि बाळाची प्रकृती आता उत्तम आहे। त्यांच्यावर मुखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत। मात्र रुग्णवाहिकेला अनेकदा फोन करून देखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। त्यामुळे या गर्भवती स्त्रीला चक्क ऑटोतून रुग्णालयात न्यावे लागले आणि रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिची प्रसूती झाली। त्यावेळेला रस्त्यावर आडोसा देऊन तिची प्रसूती करण्यात आलेली आहे। या सगळ्या घटनाक्रमामुळे स्थानिकांनी मोठा संताप व्यक्त केलाय। वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही ही ग्रामीण भागाची जी ओरड आहे, जी तक्रार आहे, ती या निमित्ताने समोर आलेली आहे। असेच प्रकार वारंवार घडत असल्यामुळे रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी उपयोगाच्या ठरत नाहीत असेच या घटनेवरून दिसून येत आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। गौरी, नक्कीच राजीव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघू शकतो हीच ते दृश्य आहेत नांदेडच्या मुखेड तालुक्यातला हा प्रकार, ज्या दरम्यान रुग्णवाहिका न आल्यानं रिक्षातून या गर्भवती महिलेला नेण्याची वेळ आली आणि याच दरम्यान तिची प्रसूती झालेली होती। त्या दरम्यानची ही दृश्य।